भंडारा शहरातील 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 30 वर्षीय आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2022 मध्ये आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर 2024 मध्ये त्याच्यावर पॉक्सो POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता। या प्रकरणात आरोपीला 14 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे। दरम्यान भंडारा शहरातील 4 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे। या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। पाहायला मिळाला तोही निश्चितच घटनेच्या स्वरूपामुळे रोष निर्माण झालेला आहे, पण पोलिसांनी इमिजिएटली रिस्पॉन्ड करून चांगली कारवाई केलेली आहे। यामध्ये आपण एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमलेली आहे। भंडारा DYSP आणि जे पवनी DYSP ज्योतिताई इंगळे यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेक्टर राऊत आणि WPSI सायबरच्या आणि बाकी अशा 11 लोकांची टीम आपण या गुन्ह्याच्या तपासासाठी नेमलेली आहे। पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये आपण तपास पूर्ण करून याची चार्जशीट पाठवत आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घेतली जाईल आणि लवकरात लवकर याची ट्रायल पूर्ण करून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे पाहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि निश्चितच न्यायपालिकेशी समन्वय साधून ह्या केसमध्ये लवकरात लवकर ट्रायल सुरू होईल। जे गुन्ह्याचे सेक्शन्स लावलेले आहेत त्यामध्ये म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा असलेलेही आपण सेक्शन यामध्ये लावलेले आहेत। त्यामुळे निश्चितच आमचा प्रयत्न राहणार आहे की लाईफ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ किंवा डेथ पनिशमेंट जसं नसरापूर आहे किंवा बाकीच्या घटनामध्ये झालेलं आहे, तर त्या केसचाही अभ्यास करून आणि यामध्ये स्पेशल PPंचीही नेमणूक केली जाईल। आजच तो स्पेशल PP नेमण्याचा या केसमध्ये प्रस्ताव आम्ही पाठवत आहे सरकारला, जेणेकरून तपासामध्ये आणि नंतर ट्रायलमध्ये त्यांचं कंटिन्युअस आम्हाला मार्गदर्शन राहील। वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना।